राजकुमार यादव यांच्या उमेदवारीवरून काल भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये चांगलाच राडा झाला। राजकुमार यादव यांनी यापूर्वी देखील आपलं नगरसेवक पद भूषवलं आहे। काल मात्र त्यांचं तिकीट कापल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात राडा झाला। मात्र आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे। माजी नगरसेवक राजकुमार यादव, केवलादेवी यादव, महेंद्र सोडारी आणि वर्षा पाटील या सर्वच माजी नगरसेवकांनी जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला आणि महाराष्ट्राचे प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। प्रवेश करताच त्यांना एबी फॉर्म देखील देण्यात आला। भारतीय जनता पक्षात योग्य तो मानसन्मान न मिळालेले तिकीट विकल्याचा आरोप देखील यावेळेस त्यांनी केला आहे। हमखास निवडून आलो असतो, पण जे कार्यकर्ते शहरी भागातले या महापालिकेच्या हद्दीतले सकाळ संध्याकाळ कष्ट आपलं कामकाज बाजूला ठेवून आमच्या सोबत येतात, त्यांना कधी संधी भेटणार? म्हणून ही संधीसाठी आम्ही युतीत गेलो नाही। भाजप असल्यावर तेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर गेलो नव्हतो। समाजवादीचे जुनी मंडळी आहेत, महेंद्रभाई सारखा तिथला समाजसेवक आहेत, ताई आपली पाटील ताई, हे सर्व एकत्र आल्यावर नक्की वागळे स्टेटमध्ये अजितदादांच्या विचाराला, कार्यकर्त्याच्या न्यायाला नक्की चांगला साथ भेटेल आणि पुढच्या निवडणुकीत नक्की मला विश्वास आहे की हे जे अन्यायाच्या विरुद्ध नक्की ते जिंकून येतील। आम्ही माझे वडील भारतीय जनता पार्टीमध्ये 1984 पासून कार्यरत होते। त्यांच्या 2014 मध्ये त्यांचा देहांत झाला। आम्ही भाजप म्हणजे आम्ही जेव्हा भाजपमध्ये कोण नव्हता तेव्हा आम्ही भाजप आमच्या वडिलांनी सांभाळला होता वागळे स्टेटमध्ये। परंतु आज जिजुराने एवढा बेकार वाटतोय की आमचे काही आमदार जे वरिष्ठ आमदार आहेत, साफसुथरे आमदार आहेत, त्यांनी 2.5 कोटी मध्ये आमची सीट विकलेली आहे। आणि कोणाला विकलंय? तो तिथला स्थानिक पण नाहीये, बाहेरून आलेला तो व्यक्ती अमित सर याला त्यांनी तिकीट 2.5 कोटी मध्ये विकले, दोघे आमदार आणि आमच्या अध्यक्षांनी। आणि आम्ही त्यांना 16 तारखेला त्यांना जबाब देणार आहे। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या।